ते आमदार नरेंद्र बोंडेकर जे आपल्यासोबत आहे. संजय राऊत यांचं आजचं वक्तव्य की नॉनव्हेज खाऊ देत नाही, मांसाहार करू देत नाही, तुम्हाला नपुंसक करायचं आहे का, कसं बघता याच्याकडे? संजय राऊत हे मुळातच त्यांच्या डोक्यात काही फरक पडला असावा असं मला वाटते. असे शब्द एक लोकप्रतिनिधी, अनेकदा ते खासदार म्हणून राज्यसभेचे का होणार पण ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये सर्व पद्धतीचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायसुद्धा आहे. सध्या श्रावणचे मास सुरू आहे, त्याच्यामध्ये जर कोणी मांसाहारी करत नसेल, 6 महिने करत नसेल किंवा कायम करत नसेल तर ते का नपुंसक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे का? हे एखादा लोकप्रतिनिधी किंवा एखादा राजकीय व्यक्तीने असं बोलणं हे खरं तर हे चूक आहे आणि त्याची माफी मागायला पाहिजे. वारकरी संप्रदाय आपल्याकडे मांसाहार करत नाही, त्यांचा अपमान समजायचा असं हा? नक्कीच हा अपमान आहे. तुम्ही बोलत असताना सार्वजनिक विचार करायला पाहिजे. तुम्ही स्वतः तुम्ही जर समजा तुम्हाला वाटते का तुम्ही नॉनव्हेज न खाल्ल्याने तुम्ही नपुंसक होऊ शकता, हा तुमचं व्यक्तिगत हे आहे, पण तुम्ही सार्वजनिकपणा बोलत असताना हे तुम्हाला ते भान ठेवायला पाहिजे. माफी मागायला पाहिजे वारकरी संप्रदाय त्यांनी 100% त्यांनी माफी मागायला पाहिजे. कारण ह्या देशामध्ये मतदान देणारा जो वर्ग आहे हा वारकरी संप्रदायसुद्धा आहे, हिंदूमधला जो श्रावण सोमवार पाळणारा सुद्धा आहे, सगळ्या पद्धतीचे लोक आहेत. तर त्यांना ते बोलायला पाहिजे, माफी मागायलाच पाहिजे. त्याच्या भावना दुखवल्या आहेत. एक वेगळा प्रश्न, आज महानगरपालिका निवडणुकीबाबत बैठक घेतलेली आहे. काय बैठक आहे, कुठले नेत्यांना बोलवलेलं आहे, कशी तयारी? नाही, मुळात हे संघटनात्मक बैठक आहे, महानगरपालिकेची वगैरे नाही आहे. हा पूर्व विदर्भाची संघटनेवरती प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या आढावामध्ये आपण संघटन अधिकाधिक मजबूत कशी करता येईल, काही ठिकाणी आमचे डिस्प्यूट होते ते डिस्प्यूट सोडवता कसे येईल, याच्यासाठी हे आहे. निवडणुकीशी संबंधी हा नाही आहे, संघटनेसंबंधी विषय. सोबळाच्या दिशेनं तयारी करताय महानगरपालिकेसाठी, जिल्हा परिषदसाठी, की महायुती म्हणून पक्ष तयारी करताय तुमचा? नाही, मुळातच मी पहिले सांगितलं हा निवडणुकीसंबंधीचा हा विषय नाही आहे, सोबळाचा हा सेकंड पार्ट आहे. हां, एवढं नक्की आहे की आमचे संघटन मजबूत व्हायला पाहिजे आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की मित्रपक्षांनी जर साथ दिलं नाही तर तुम्हाला स्वतः लढावं लागेल, तर आपली तयारी असायला पाहिजे. म्हणून ही संघटनात्मक तयारी आहे असं मला वाटतं. महायुती झाली, एकत्र लढले नाही तर तयारी करून ठेवतोय तर नक्कीच शेवटी घरी तर नाही बसणार. जर समजा मित्रपक्षांनी स्वतंत्र लढले तर आम्हाला पण लढावंच लागेल ना, तर त्याची आमची संघटनात्मक ही बांधणी आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.